हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला मग आज मी तुम्हाला झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर तव्यावर पहिले एक पळी तेल टाकून द्यायचं. मग त्याच्यावर एक मिडियम साईजचा टोमॅटो, कांदा त्याला मधून चिरून घ्यायचं आणि कैरी घ्यायची. आपल्याला गावठीच कैरी घ्यायची, जी आंबट असते ती. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या. तर त्याला तव्यावर चांगलं भाजलं जाईल असं थोडंसं भाजलं जाईल असं होऊ द्यायचं. नंतर छान होऊ द्यायचं त्याला. तर ही चटणी आपण चपातीसोबत, पराठ्यासोबत खाऊ शकतो. तर खूप टेस्ट लागते. तर तुम्ही बघू शकता एकाकडून हे चांगले भाजले गेलेले आहेत. एका साईडने उलटवून घ्यायचं त्याला. मिरची पण छान भाजली गेली. एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. ही चटणी किती छान लागते. तर एकदा केली की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. तर इथे सगळं भाजलं गेलेलं आहे. तर याला चमच्याने सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेते. तर आता हे सगळं व्यवस्थित झालं आहे. तर तुम्ही याला चॉपरमध्ये पण बारीक करू शकता आणि मिक्सरने बी करू शकता. आणि मिक्सरने जर केलं तर एकच वेळा फिरवायचं. जर जास्त फिरवलं तर ते जास्त बारीक होतं, त्याला पाणी सुटतं. मग तरी ते आपलं फिरवून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी चटणी झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण थोडीशी लाल तिखट टाकायची, काश्मीरी मिरची येते ती, मीठ टाकायचं चवीनुसार आणि चाट मसाला येतो तो पण याच्यात टाकायचा. तुम्ही साखरही टाकू शकता, तुम्हाला तसं पाहिजे असेल तर त्याच्यात साखर ॲड करायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. आणि जिऱ्याची पूड असेल ना, ते पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर म्हणून मी टाकली नाही आहे, मी स्किप केली. तर तुम्ही जिऱ्याची पूड पण टाकू शकता. तर अशी होती मैत्रिणी आजची रेसिपी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.